नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं की आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो होतो रात्री 9 वाजता आणि आम्ही रूम बुक करून इथे थांबलेलो होतो. आणि आत्ता हा दुसरा दिवस आहे, तर आमचं सगळ्यांचं आवरलेलं होतं आणि पिऊ सिद्धीना मोबाईलमध्ये बघत बसलेल्या होत्या. आणि आता आमचं सगळं आवरून आता वाजलेले होते 4. आम्ही लवकर उठून लवकर आवरून घेतलेलं होतं, कारण की ना पुढे आम्हाला दर्शन करून स्वामींचं पुढे पण जायचं होतं. आणि मग आता आम्ही इथे फोटो काढण्यासाठी आलेलो होतो. सगळेजण म्हणले इथे फोटो काढावा, आठवण म्हणून राहतात. कुठेही गेलं तरी एक फोटो का होईना काढावा, आठवण म्हणून राहतात, बाकी काही नाही. मग इथे फोटो काढायचं काम चाललेलं होतं. मग त्यानंतर मग स्वामींचं दर्शन घ्यायला जायचं होतं, कारण की स्वामींचं ना उघडलेलंच नव्हतं मंदिर. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. बघा रात्रीचे वाजलेले आहे 4:30. आणि जसं घरी जर उठ म्हणलं ना तर उठणार नाही, आवर म्हणलं तर आवरणार नाही. मग आम्ही ना 4:45 वाजता बाहेर लागलेलो होतो. अजून काही मंदिर उघडलेलंच नव्हतं 4:45 वाजता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून गावातून बघता नक्की सांगा, आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आम्ही 4:45 वाजता गेलो नव्हतो, तू एवढी रांग लागली. मग आता ना आम्ही स्वामींचं दर्शन करून ना बाहेर आलेलो आहोत. आणि इथे फोटो, आणि दरवेळेस ना कोणाचेही स्टेटस जर बघितले ना, इथले जर फोटो बघितले स्वामी महाराजांचे, असं वाटायचं आपण कधी जाऊ अक्कलकोटला. आमची 2 वेळा ट्रिप कॅन्सल झाली, काही कारणास्तव झाली, कारण की स्वामींनी आम्हाला बोलवलेच नव्हतं. आणि आता फायनल आम्ही स्वामींचं दर्शन करून बाहेर आलेलो आहोत. आणि इथं आम्ही स्वामींचे मूर्त्या बघत होतो घेवा म्हणून. एवढ्या भारी भारी आकर्षित मूर्त्या होत्या ना, त्याच्या बघतच राहावं असं वाटत होतं. मग फायनली आम्ही इथं स्वामींपाशी उद्यानमध्ये आलेलो होतो फोटो काढण्यासाठी. खूप इच्छा होती इथे फोटो काढायचं, रील्स काढायच्या, पण वेळेअभावी काही इथे फोटो रील्स काढता आलेले नाही. जेवढ्या काढता येईल तेवढ्या आम्ही काढलेले आहे. जेवढं काही डोळ्यात टिपून घेता येईल कॅमेऱ्यामध्ये काही तेवढं टिपून घेतलं. मग आता ना एस-टी येणार होती. बसस्टँड लांब होतं ना, रोडलाच थांबलं होतं, त्याच्यामुळं ना सांगितलं होतं की तुम्ही सगळं बॅगा वगैरे घेऊन या, रोडलाच बसून, नाही तर मग जास्त ट्रॅफिक लागेल. मग आम्ही आता बाहेर आलेलो आहोत. आणि मग आता मी एस-टीत बसून पुढे निघालेलो आहोत. मग ना थोडीशी भूक लागलेली होती, मग उपवास होता, त्याच्यामुळे ना थोडंसं घरी येऊन आणलेलं होतं, ते खात आम्ही पुढे प्रवास करत होतो. आता वाजले ते 6:30. तर आमची महामंडळाची एस-टी होती. 40 जण होतो आम्ही सगळेजण. चांगलाच पाऊस चाललाय. पावसाचं गहू बाजरी त्याचं होईल नसकान. इकडे ये गाव तू पहिली चल. एस-टी पाशी फोटो काढायचे बरं का आपल्याला 10 मिनिटात सगळ्यांचे. तर आता आम्ही बसलो महाराज मंदिरामध्ये. हां वाजव. हां चल. दर्शन झालं. आता इष्टीकडे गेली का इष्टी आपल्याला सगळी नाही जायची. दहीहंडी सोहळा सांगू का? म्हणजे तर आता ना आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही पुढे निघालेलो पंढरपूरला. तर हे असं मंदिर आहे. आणि आम्हाला ना आम्ही ज्या वेळेस ना गाणगापूरला गेलेलो होतो ना, तर असा हिरवागार परिसर दिसलाच नाही. आणि मग इथे ना आम्हाला केळीची बागा वगैरे लागलेल्या होत्या, जास्त करून केळीची. तसा इकडच्या भागामध्ये ना जास्त कांदा गहू हे बघायची सवय झालेली नाही. आम्हाला तर वाटेत कुठेच कांदा लागलेला नाही, काही ठिकाणी होता. माय लय गर्दी दिसती.
दुसऱ्यांदा होत आहे बाय दर्शन पंढरपूरचं. तुझं पहिल्यांदाच होत आहे का? मी लय गेलेली आहे देवांना.